छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, एक मराठा लाख मराठा। दोस्तों, आपसे एक रिक्वेस्ट है, इस वीडियो के नीचे इस लाल बटन पर क्लिक करके हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। मैं आपके लिए ऐसे ही वीडियो लाते रहता, और उसके बाजू में जो बेल की बटन है उस पर भी क्लिक कीजिए। उससे क्या होता है कि मैं जब भी वीडियो डालूंगा वो आपको नोटिफिकेशन आ जाएगी और आप हमसे जुड़े रहेंगे। तो चलिए बिना टाइम गवाए शुरू करते हैं। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। मी मराठा सौ साची सुयोग चव्हाण। आम्ही मराठा रणरागिणी प्रतिष्ठानातर्फे आलेलो आहोत स्वयंसेविका म्हणून। सर्वजणांना इथे उत्स्फूर्तरित्या काम करायचे आहे म्हणून आलेलो आहे। ॲक्च्युली असं आहे की आम्हाला इथे आमच्या मागण्या पूर्ण करायला आम्ही आलो। आम्ही मराठा असलो आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत कारण आमची ते मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे। मध्ये ज्या भगिनी महिन्यापासून केस लढते आहे पण सरकारला काही दिसतच नाही। आतापर्यंत सरकारला काही दिसत नाही, सरकार झोपून आहे, त्यांनी काही बघितलेलं नाहीये। हा जर मोर्चा आम्हाला जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जो पुढचा मोर्चा असेल तो ह्या रणरागिणी मिळून जर तलवारी काढतील तर ते आम्ही जबाबदार नाही। आरक्षण मराठाला आरक्षणा प्रकारच नाही राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा एकत्र आला नसता मराठाला पाठी टाकलं गेलं। आज आमची मुलं चांगल्या पर्सेंटेजने पास होत आहेत, त्यांना जॉब नाही, कुठच्या शाळेमध्ये ऍडमिशन नाही, कुठच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाहीये। तर असं होता कामा नये। आम्हाला समान हक्क मिळाला पाहिजे। आम्ही भिकारी नाही आहोत, आम्ही भीक मागायला आलो नाही आहोत, तर आम्ही आमचा हक्क मिळवायला घेऊनच जाणार। तर मराठा एकत्र येतोय हा शेवटचा मोर्चा नाही आहे, शेवटचा मुका मोर्चा आहे हा। बाहेर काढणार आहोत। त्यामुळे क्रांतिकारकांना वंदन करून मराठा मुक मोर्चा। त्याचप्रमाणे शिष्टमंडळ व आम्ही 5 मुली तिथे जाऊन सभागृहात जाऊन आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। कृपा करून तुम्हाला ही विनंती आहे, ऐकून घ्या। कृपया तुम्हाला ही विनंती आहे की सर्वांनी शांत बसून आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात त्या ऐकून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण जी सवलत मागितली होती ओबीसी साठी, जसं ओबीसीला सर्व कोर्सेस मध्ये आरक्षण आहे तसंच त्याच प्रकारे मराठ्यांना सुद्धा मिळालेलं आहे। आपली मागणी एकच होती, आपल्या अनेक मागण्या होत्या, तसंच याच प्रकारे बाकीच्या सुद्धा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ते सुद्धा ऐकून घ्या। जशी आपण 60% वाढ घातली होती ती 60% वाढ आपल्याला 50% मिळालेली आहे। आणि ईबीसी मध्ये आपल्याला ईबीसी मध्ये सुद्धा सवलत मिळालेली आहे। त्याच्यामध्ये 6 ते 5 कोर्सला आपल्याला मान्यता मिळालेली आहे। त्याच्यानंतर जसं आपण मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठ्यांसाठी मागितलेले जे वसतिगृह होते, मराठ्यांसाठी जे संघटनासाठी मागितले होते, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 450 कोटी प्रत्येक जिल्ह्याला मिळणार आहे। त्याच्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने कर्ज व्याजाचं मुद्रा लोन आपल्याला ते सुद्धा लागू झालेलं आहे। त्यानंतर वसतिगृहासाठी 5 कोटी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात मिळणार आहे। त्याच्यानंतर प्रॉपर्टी ज्यासाठी आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत, आपल्या 13 वर्षाच्या भगिनीने जिथं प्राण गेलेला आहे त्या भगिनीचा निकालासाठी ओढून आणि मुलींनी सांगितलं होतं अण्णासाहेब पाटील महामंडळाला
जे 10 लाखाचं कर्ज जे कोण घेतील त्याचं व्याज हे सरकार भरणार. जे आपण जिथं निकाल लागायचा आहे, फाशीची शिक्षा व्हायची आहे, स्पर्धा चालू आहे, शेवटची सुनावणी 17 तारखेला आहे. यापूर्वी 31 साक्षीदारांकडून त्यांची फेर तपासणी, उलट तपासणी झालेली आहे. आता फक्त एकच साक्षीदार राहिलेला आहे. ही झाल्यानंतर आपल्याला जो फाशीची शिक्षा होईलच त्याला, आणि तो तसा निकाल लागणारच आहे. त्यानंतर आपल्याला कुणबी समाजाला, आपल्या ज्या मराठा समाजाला सर्टिफिकेट मध्ये ज्या अटी व्हायच्या, ज्या आपल्याला अडचणी निर्माण व्हायच्या त्या सुद्धा दूर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला सुधारणा करून दिलेल्या आहेत. आणि अॅट्रॉसिटी कायदा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आलेली आहे. आता अॅट्रॉसिटी कायदा डायरेक्ट लागू होणार नाही. जिल्हा प्रत्येक जिल्ह्याला जी समिती नेमून दिली जाईल त्या समितीकडे केस जाईल, त्याच्यावर विचार विनिमय होईल, त्यानंतर त्या अॅट्रॉसिटीचा विचार केला जाईल. आणि परत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाची एक अस्थायी समिती निवडण्यात जाणार आहे. ही समिती आणि आपल्याच मराठा समाजाची समिती यांची दर 2-3 महिन्यातून एकदा बैठक होईल आणि ते विचार विनिमय करून ज्या आपल्या समस्या असतील त्या सर्व काही सोडवण्याचा प्रयत्न करतील, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. नेत्याची संघटना आता आपल्या मोर्चामध्ये झाल्यात. सगळ्यांनी एकजुटीने हात जोडला आणि एका हे मराठा, हे मराठा. आता सर्वांनी आणि मुख्यमंत्री सभागृह आता चालू आहे, सभागृह आता चालू आहे, सभागृह चालू आहे. आता सगळे आमदार, सगळे मंत्री तिथं उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आता जे तिथं बोलणार हे रेकॉर्डवर जाणार आहे आणि त्याला बातमी असणार आहे. मोर्चाची सांगण्याचा राष्ट्रगीताला होणार आहे. तरी सगळ्यांनी I can hear the shots from the fire.